मीरा भाईंदर महापालिकेत हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी दुसऱ्यांदा नियुक्ती। अनुभवाचा लाभ महापालिकेतील भाजप पक्षाला होणार असल्याची गेहलोत यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले आशावादी। झेंडावंदनाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून साधू महंतांची नाराजी। त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याची कामं चुकीच्या पद्धतीनं आणि धीम्या गतीनं होत असल्याचा साधू महंतांचा आरोप। नांदेडमध्ये हिंद की चादर कार्यक्रमाला आजपासून सुरुवात। 350व्या समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमास्थळी आरोग्य सेवेला दिलं प्राधान्य। संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन आहे। राऊत व्यसनाच्या अधीन राहून वक्तव्य करतात, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचं वक्तव्य। बदलापूरच्या घटनेनंतर प्री प्रायमरी शाळा शासनाच्या अखत्यारीत आणणार। लवकरच कायदा करून राज्यातील सर्व प्री प्रायमरी शाळा येणार शासनाच्या अखत्यारीत। राज्यमंत्री पंकज भोयर यांची महत्त्वाची घोषणा। वाशिमच्या पंचाळा गावच्या ग्रामसभेत प्रचंड गोंधळ। पाणीपुरवठा योजनेवरून ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ आमने सामने। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल। जालन्यात गोळ्या घालून तरुणाची हत्या करणारे दोघे जेरबंद। कदीम जालना पोलिसांची कारवाई। काल रात्री झाला होता गोळीबार। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात भीषण अपघात। भरधाव पिकअप गाडीची दुचाकीला धडक। 2 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।